मान्सूनचा प्रवास आजही थबकला होता। विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे। पुढील 3 दिवस 3 जिल्ह्यांमध्ये अतितीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे। मध्य महाराष्ट्रात मात्र पावसासाठी पोषक हवामान असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ऊन असह्य होत आहे। विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी अतितीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यानंतर 2 दिवस या तिन्ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। तसंच यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा तसंच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय, तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पुढील 5 दिवस ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुढील 3 दिवस हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। मान्सूनने आजही पुढे वाटचाल केली नाही। मान्सूनच्या वाटचालीसाठी मात्र पोषक हवामान आहे, त्यामुळे मान्सून पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये अंदमान समुद्राचा उरलेला भाग, नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, कोमोरिन भाग, नैऋत्य आणि आग्नेय बंगालचा उपसागर आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रो वनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।